महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर यांच्या वतीनं आज 31/12/2025 म्हणजे 31 डिसेंबरच्या निमित्ताने कोल्हापूरमधील शिवाजी पेठेतील उभा मारुती चौक येथे चला व्यसनाला बदनाम करूया आणि दारू नको दूध प्या हे 2 उपक्रम राबवले. यासाठी गोकुळ संघाचे खास आभार मानण्यात आले, तर त्यांनीच दूध उपलब्ध करून दिलेले आहे. उभा मारुती चौक शिवाजी पेठ येथे झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात अनिल चव्हाण यांनी प्रास्ताविकात पार्श्वभूमी सांगून केली. त्यानंतर कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी व्यसनामुळे कशा तऱ्हेने वाताहत होते, अपघात होतात, रोगराई वाढते, कुटुंब आर्थिकदृष्ट्या निर्बल बनते आणि व्यक्तीचे आरोग्य नष्ट होते, अशा अनेक गोष्टी या दोष सांगितले आणि लोकांनी व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले. अनिल चव्हाण यांनी एकूण इतिहासाचा आढावा घेतला. ब्रिटिशपूर्व काळात 1-2 गावामध्ये असलेला कलाल दारू तयार करत असे आणि लोक लपून छपून ती पीत असत. त्याला प्रतिष्ठा नव्हती, पण ब्रिटिशांनी प्रतिष्ठा दिली. त्यांनी गल्लीमध्ये दुकानं उभारली आणि ती लिलाव पद्धतीने द्यायला सुरुवात केली. त्याला विरोध केला सर्वात पहिल्यांदा महात्मा ज्योतिबा फुले यांनी. त्यांनी अर्ज केला दारूबंदीबद्दल, पण ब्रिटिशांनी तिकडे लक्ष दिलं नाही. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या काळामध्ये लोक पिकेटिंग करत असत, पण दारू दुकानावर शांतपणाने पिकेटिंग करणाऱ्या लोकांच्यावर ब्रिटिशांनी घोडेस्वार घातले आणि डोकी फोडली. त्यानंतर महात्मा गांधींच्या काळामध्ये महात्मा गांधींनी एक स्वातंत्र्य लढ्याचाच एक भाग म्हणून नशाबंदी आंदोलन उभा केले. त्या नशाबंदी आंदोलनामध्ये सर्वसामान्य लोक सामील झाले आणि त्यांनी महात्मा गांधींच्या नावे दारूबंदी किंवा दारू पिणार नाही अशा शपथासुद्धा घेतल्या. हे सर्व देशभक्त म्हणत असत की दारू ब्रिटिश का पाजतात, त्याची कारणं 2 आहेत. एक म्हणजे ब्रिटिशांना प्रचंड प्रमाणात अबकारी कर मिळतो, उत्पन्न मिळते, आणि दुसरं कारण आहे ते म्हणजे इथल्या लोकांना दारूमध्ये गुंतवून तरुणांना व्यसनी बनवून या स्वातंत्र्य लढ्यापासून दूर करता येईल. आजसुद्धा हीच 2 कारणे आहेत. शासन अबकारी कर प्रचंड प्रमाणात मिळवते आणि दुसऱ्या बाजूला लोक महागाईविरुद्ध, बेरोजगारीविरुद्ध, भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडू नयेत म्हणून दारू पाजली जाते. त्याला आपण विरोध केला पाहिजे.